ताक हे आयुर्वेदानुसार लघु आहे, म्हणजे पचायला खूप हलका आहे. त्याचबरोबर कोणत्याही पदार्थांची चव वाढवणार आहे, स्वादिष्ट आहे, चविष्ट आहे. ताक हे कषाय आणि आम्लरसात्मक आहे. ताक पचन वाढवणार आहे. ताक अग्नी वाढवणार आहे. त्याचबरोबर ताक हे वात व कफ या दोषांवर काम करणारे आहे. वाताचे 80 व्याधी आणि कफाची 20 व्याधी याप्रमाणे ते 100 पेक्षा जास्त आजारांवर ताक काम करते. आयुर्वेदानुसार आपल्याला होणारे बरेच आजार हे मंदाग्नीमुळे होतात. मंदाग्नी म्हणजे काय, तर भूक कमी लागणे, त्याचबरोबर पचन व्यवस्थित न होणे, काही खाल्लेले असताना गॅस होणे किंवा ब्लोटिंग होणे, पोट साफ न होणे, या सर्वांमुळे आपल्याला आजार होतात. आणि अग्नी व्यवस्थित राहण्यासाठी, पाचकाग्नी वाढवण्यासाठी, त्याचबरोबर भूक व्यवस्थित लागण्यासाठी सर्वांसाठी ताक खूप महत्त्वाचं आहे. कारण ताक हे या सर्व आजारांवर किंवा या सर्व लक्षणांवर काम करतो.